साळगाव फाट्यावर अधिकृत बस स्टॉप आणि बस शेड उभारण्याची मागणी. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह दररोज शेकडो प्रवाशांची होते गैरसोय. आजरा गडहिंग्लज आणि गारगोटी मार्गावरील सर्व बस सेवा, सर्व बसेसना 2 मिनिटे थांबा देण्याची मागणी. आजरा गडहिंग्लज महामार्गावरील साळगाव फाटा इथं अधिकृत बस स्टॉप तसंच बस शेड उभारण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक आणि आजरा एसटी प्रवासी संघटनेतर्फे आजरा आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. साळगाव फाटा हा परिसरातील दळणवळणाच्या दृष्टीनं महत्त्वाचा केंद्रबिंदू असून इथं दररोज शेकडो विद्यार्थी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अन्य प्रवाशांची ये-जा असते. फाट्याच्या परिसरात ITI कॉलेज, शासकीय मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृह तसंच विद्यानगर, कमलकुंज सोसायटी, जॉर्ज फर्नांडिस नगर यासह विविध निवासी भाग आहेत. साळगाव, पेरणोली, हरवडे, कोरिवडे, देवकांडगाव तसंच गारगोटी मार्गाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठीही हा फाटा महत्त्वाचा आहे. मात्र इथं अधिकृत बस थांबा नसल्यानं बसेस थांबत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होतीये. बस शेडची सुविधाही उपलब्ध नसल्यानं उन्हाळ्यात कडक उन्हात तर पावसाळ्यात मुसळधार पावसात प्रवाशांना उघड्यावर बसची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे साळगाव फाट्यावर अधिकृत बस स्टॉप मंजूर करून प्रवाशांच्या सोयीसाठी बस शेड उभारण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आजरा, गडहिंग्लज आणि गारगोटी मार्गावरील सर्व बसेसना साळगाव फाट्यावर किमान 2 मिनिटांचा थांबा देण्याबाबत चालकांना सूचना द्याव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे. जनहिताच्या दृष्टीनं या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.